नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 डिसेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजचा जो दिवस आहे तो दत्तात्रय जयंतीचा दिवस आहे. आपल्या चॅनलकडून आपणा सर्वांना याबद्दलच्या मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7 पासून ते 8 वाजून 20 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11 वाजून 57 मिनिटापासून ते 12 वाजून 45 मिनिटापर्यंतचा असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9 वाजून 40 मिनिटापासून ते 11 वाजून 1 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 1 वाजून 41 मिनिटापासून ते 3 वाजून 2 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करेल, शनीबरोबर केंद्रयोग करेल, शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल, वक्री बुधाबरोबर प्रतियोग करेल, त्याचप्रमाणे मंगळाबरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातल्या गुरु बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. फक्त तुमचे खर्च आहे त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुम्हाला इन्कमच्या संदर्भात उत्पन्नाच्या संदर्भातल्या नवीन काही गोष्टी समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय उत्तम, अत्यंत शुभफलदायी, भाग्यशाली दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जे काय तुम्ही काम हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. थोडंसं फिरणं होईल मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम लाभेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काही चांगल्या उत्तम संधी ज्या की भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. अशा संधी अलगदपणे तुमच्यासाठी चालून येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात आज आज तुमचा कामाचा ओरखसुद्धा अतिशय दांडगा राहील. थोडंसं वैवाहिक गडावर मतभेद, मतवैचित्र्य अशा काही गोष्टी दिसून येतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी, भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दगदग होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण गोष्टी होतील. अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आणि पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळतील. याचप्रमाणे जे तुम्ही कामं हाती घ्याल ती सुद्धा पूर्ण होताना दिसतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्या प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोगही करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या दृष्टीने जरूर काम करा. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना की ज्या शुभफलदायी असतील आज तुमच्यासाठी होतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या गोष्टीने किंवा कारणाने वाद किंवा ठिणग्या उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. भाग्याची साथ आज तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जी कामं रखडलेली आहेत पूर्ण होत नाहीत ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. त्या संदर्भात चांगल्या काही गोष्टी निश्चित दिसून येतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे त्रास दिसून येतील पण तो काळजी करू नका. तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं आणि दिवस अतिशय व्यवस्थितपणे पार पाडणं हा भाग नक्की होईल. आजच्या दिवशी काही चांगला लाभ होतील. गुंतवणुकीच्या सुद्धा काही चांगल्या संधी समोर येऊ शकतील. जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण घटना घडामोडी कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्या प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे.
तुमच्या व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस थोडा महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या सकारात्मक काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे काही गुंतवणूक किंवा लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या पंचम स्थानामध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण, भाग्यशाली असा असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आता जो दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. थोडंसं तुमचं जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे होऊ शकतो. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरामध्ये काही नवीन गोष्टी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असेल. नवीन काही खरेदारीसुद्धा होऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर कुठे फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घाई गडबडीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. याचप्रमाणे मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले मिळणं, काही चांगले लाभ होणं, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होणं याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.